नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चेकनीस सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे असाध्य रोगांवर उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी आयुर्वेद विषयातील MD स्कॉलर असणारे डॉक्टर नितीन थोरात आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर मी आपली सर्वांना ओळख करून देतोय डॉक्टर नितीन थोरात सरांची. नमस्कार सर. नमस्कार. आजाराचं मूळ जे आहे ते आपल्या पोटामध्ये दडलेलं आहे. आयुर्वेद असं सांगतो की अपचनातून आजाराची निर्मिती होते. ज्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारचं मिष्टान्न असेल खाण्यामध्ये, सतत जंक फूड्स असतील, बदलती जीवनशैली आहे, फास्ट फूड खाण्याची आपल्याला सवय लागलेली आहे, केमिकलाइज्ड प्रोसेस होऊन जे अन्न पॅकिंग मध्ये आपल्याला उपलब्ध होतं आणि तेच आपण ग्रहण करत असतो. जे धान्य आहेत, गहू असेल, कुठलंही ज्वारी असेल, तांदूळ असेल, हे वेगवेगळ्या रासायनिक खतांच्या माध्यमातून त्याचं पोषण होऊन त्याच्यापासून आपण जे तयार झालेलं अन्न आहे ते अन्न जेवणामध्ये वापरतो. त्याच प्रकारे मानसिक टेन्शन आता सध्या आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या केमिकल प्रोसेसर्स मध्ये हे तणावग्रस्त शरीर आणि तणावग्रस्त मन ह्या दोन्हींच्या विषचक्रामधून जात आहे. तर ह्याचं मूळ कारण जर बघितलं तर एक कारण आहे ते अन्न हे दूषित झाल्यामुळे त्याच्यापासून आम तयार होतो. आमविष निर्मिती झाल्यापासून त्याच्यामुळे लिव्हरचं काम असेल किंवा स्प्लीनचं काम असेल किंवा किडनीचं काम असेल हे दूषित होतं. त्याचं काम ते व्यवस्थित करू शकत नाही आणि त्याच्यापासून जे आपली सिस्टीम आहे म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे प्लस एक्सक्रिटरी सिस्टीम आहे. एक्सक्रिटरी सिस्टीम म्हणजे जिथून जे आमविष आहे ते शरीराच्या बाहेर निघून जातं. जर टॉयलेट असेल किंवा लघवी असेल किंवा घाम असेल, ह्या सगळ्या सिस्टीमवरती ताण येतो आणि ह्या ताण आल्यामुळे वेगवेगळ्या आजारांची निर्मिती आपल्या शरीरामध्ये होते. उदाहरणार्थ असं लिव्हरचे आजार असतील किंवा कावीळ असेल, वारंवार होणं असेल, रक्त कमी होणं असेल, त्याचप्रमाणे IBS म्हणजे इरिटेबल बाउल सिंड्रोम असेल, सांध्यांचे विकार, वेगवेगळ्या सांध्यांच्या ठिकाणी जे सांध्यांना पोषण करणारे तत्व असतात ती अपचनातून व्यवस्थित पद्धतीने पोचली जात नाहीत आणि सांध्यांचे विकार लोकांना जडतात. त्याचप्रमाणे मणक्यांचे आजार असतील की ज्याला आपण म्हणू शकतो की स्लिप डिस्क असेल किंवा लंबर स्पॉन्डिलोसिस असेल, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस असेल, वेगवेगळ्या मणक्यांच्या आजारामध्ये सुद्धा ह्या आमविषाचं हे निगेटिव्ह काम होतं आणि त्याच्यामधून त्यांची जी संरचना आहे त्याच्यामध्ये बिघाड होतो. तिथल्या ज्या मांसपेशी असतात, मांसपेशींवरती ताण येतो आणि त्याच्यामध्ये मणक्यांची जी अलाइनमेंट आहे ती बिघडते आणि अशा वेगवेगळ्या आजारांची निर्मिती शरीरामध्ये होत राहते. मधुमेह जर आपण बघितलं, त्याचप्रमाणे हृदयरोगाचा परिमाण आता वाढलेला आहे. या सगळ्यांचा जर मूळ कारणाशी जर विचार केला तर आमविष किंवा पोटाचे विकार हा त्याच्यामध्ये एक महत्वाचं कारण असतं.